तर आज होती रामतीर्थाची यात्रा आणि ही यात्रा कने भावानो महाशिवरात्रीला 2 दिवस असते आणि आज होता लास्ट दिवस आणि सगळे आजरकर कने आज जातात यात्रेला. मग ह्या दगडी रस्त्यातून आला रामतीर्थावर आलेला दिसला यो भाऊ. मग दिसली आम्हाला कॉलेजची ही गँग. मग जॉय भावा पाटणं फोटो काढून निघाला गर्दी पाटणं पुढे. तेव्हा दिसलं मला हे टॅटू काढायचं स्टॉल. 2,500 रुपये घातलेले माझ्या भावानं. 1000 रुपये 2,500 रुपये. चला गोव्याला. आणि टॅटूचा विषय समजायला की चॅनलला गोवाचा व्लॉग पूर्ण बघा. मग तिथं दगडावरून उड्या मारत आला पुढे आणि यात्रा फिरून झालं की नाही सगळे लोक इथं येऊन बसतात. तेव्हा दिसलं मला हे भेळवाला मामा. मग मामाने भेळ द्या म्हटलं तर मामाने व्यवस्थित हलवून एक भेळ दिली. भेळ काय क्वालिटी नव्हती. याला इथं एक आमच्या गलीतल्या खोपड्या आजी बसायच्या त्यांची भेळ क्वालिटी असायची. शेवटी या मामाकडे आलाव आणि यांची भेळ खाली की नाही शाळेत लहानपणीच्या आठवणी आठवत्यात. भेळचा व्यवस्थित आस्वाद घेऊन यात्रा बघत आला पुढे. मयूरदादांच्या कृपेने मिळालेला आईस्क्रीम चोकत क्रीम पोटॅटो खाल्लाव. भाऊन आम्ही आता चाललोय गावी नाही सॉरी आजराला चाललोय. आणि लई लोक मला भेटले भाऊन इथे रामतीर्थाच्या यात्रेत लई लोक भेटली आणि ज्यांना मी भेटायला मिळाली नाही त्या सगळ्यांना सॉरी भावानो. तर ब्लॉग जरा बंद केला टाकायचं कारण आता आपला मेन ब्लॉग येणार नाहीत. त्यामुळे सबस्क्राईब करा आणि लोकांना सांगा संपला विषय.